जय शिवराय मंडळी. तर आज आपण आलेलो आहोत एक अशाच नवीन ठिकाणी. ते ठिकाण म्हणजे मयूरेश्वर अभयारण्य सुपे या ठिकाणी. तर आपण आता आलेलो आहोत ह्या अभयारण्याचं जे एक ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये येऊन आपण या ठिकाणी नाव नोंदणी किंवा त्यांचे चार्जेस वगैरे काय आहेत हे सर्व पे करून आपण जाणार आहोत अभयारण्यामध्ये फिरण्यासाठी. तर या ठिकाणी आपल्याला असंख्य पक्षी, हरणे, त्यानंतर सापाचे प्रकार, अजून जंगली प्राणी पण पाहायला भेटणार आहेत. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी चिंकारा हे जास्त आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला भेटते. तर आता आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी ऑफिसमध्ये जे कोणी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून कशा पद्धतीने आपल्याला अभयारण्य फिरता येईल याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि मग जाणार आहोत आपण अभयारण्य फिरण्यासाठी. तर मोरगावपासून अतिशय जवळच असलेलं हे ठिकाण आहे. तर आपण बहुतेक लोक मोरगावपर्यंत येतात आणि तिथून आपण हे अभयारण्याला येत नाही. तर हे छोटंसं पण सुंदर असं अभयारण्य आहे. तर तुम्ही नक्कीच या अभयारण्याला एक वेळ भेट दिली पाहिजे. चला तर आता आपण जाऊया या अभयारण्याचे जे ऑफिस आहेत या ठिकाणी काही माहिती फलक लावलेले आहेत ते माहिती फलक पाहण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही मागे पाहू शकता या ठिकाणी जी काही झाडे लावलेली आहेत तर ह्या झाडांची नावे, या झाडांची माहिती आणि यांचं जे काय उपयोग आहेत हे सर्व या ठिकाणी आपल्याला फलकावरती दाखवलेलं आहेत. तर विविध प्रकारची झाडे या ठिकाणी लावलेली आपल्याला पाहायला भेटतात आणि त्या झाडांविषयी संपूर्ण माहिती आपल्याला त्या फलकांवरती पण लावलेली पाहायला भेटते. चला तर मंडळी, आता आपण जाऊया आतमध्ये अजून काय माहिती पाहायला भेटते आणि ती माहिती मी तुमच्याशी शेअर करतो. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मयूरेश्वर अभयारण्य येथील असलेले निसर्ग परिचय केंद्र या ठिकाणी. तर आपण ज्यावेळेस मयूरेश्वर अभयारण्याला भेट द्याल तर सर्वात प्रथम आपण ह्या निसर्ग परिचय केंद्राला भेट दिली पाहिजे. या ठिकाणी संपूर्ण अभयारण्याची माहिती आपल्याला पाहायला भेटते आणि आपण अभयारण्य फिरताना कोणती दक्षता घेतली पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी कसं वावरलं पाहिजे याच्या काही साधे नियम पण आहेत. हे आपण सर्वांनी पाळलेच पाहिजे. कारण जर आपल्याला निसर्ग जोपासायचा असेल तर ह्या निसर्ग परिचय केंद्रामध्ये जे काही नियमावली आहे तिचं आपण तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. तर आपण पाहूया की निसर्ग परिचय केंद्र कसं आहे ते.
तर मित्रांनो, या ठिकाणी पर्यटकांसाठी बसण्यासाठी मस्त असे जागा बनवली आहे आणि याला पूर्ण जे लुक जो आहे तर हा पूर्ण लाकडी दिलेला आहे आणि अतिशय सुंदर असं हवेशीर ठिकाण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. तर मित्रांनो, आता आपण निघाले आहोत मयूरेश्वर अभयारण्यामध्ये. तर आपण तिकडं अभयारण्यामध्ये फिरण्यासाठी आपल्याला आपली स्वतःची गाडी घेऊन जाण्याची परमिशन ही या ठिकाणावरून आपण घेतलेली आहे. चला तर आता आपण जाऊया डायरेक्ट मयूरेश्वर अभयारण्यामध्ये. आता आपण ह्या रोडने निघालेलो आहोत आणि पुढे जाऊन थोड्याशा अंतरावरती उजवीकडे जर आपण वळालो की आपण डायरेक्ट जातो अभयारण्यामध्ये. तर हाच तो रोड आहे की आपण ज्या ठिकाणी ऑफिस आहे त्यापासून थोड्याशा अंतरावरती गेल्यानंतर आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. जंगलातील जे काही प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, त्यांची पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला भेटते.